अरे हे तू जे काय जुळवून जुळवून बोलतोय ना प्याड्या, एक नंबर बोलतोय सर. अरे पण राहू द्या रे प्याड्या. अरे रोज तुझ्या शायरी ऐकून ऐकून ना आपल्याला कंटाळा आलाय. अरे आज आपला बर्थडे आहे रे. आज तरी सोड आपल्याला तो आर्टिस्ट कुठे त्याला घेऊन येत चाल. भाई एकदम सॉलिड सिंगर बोलायला आपण माहिती काय तुझ्या बर्थडे साठी. काय सांगतो. आपल्याला पण लाईव्ह गाण्यांवर डान्स करून ना आपले पुराणे दिवस आठवायचेत. भाई सॉलिड सिंगर हा, सॉलिड सिंगर हा. त्या आर्टिस्टला घेऊन येतात लवकर भाई. अच्छा भाई जाऊ बिझी आहे भाई जाऊ दे. हॅपी बर्थडे. आने दो आने दो आने दो. हा एवढा वेळ इथे बसो बसो. अरे प्याड्या ये. अरे ह्यो आपला मेहमान आहे, ह्याच्या डोक्यावर पट्टी कशाला पाहिजे. अरे भाई सेफ्टी बनून त्याला कळला नाही पाहिजे ना आपला अड्डा कुठे आहे ते. अरे प्याड्या तुम्ही कलाकाराला अंधारात ठेवू शकता, त्याच्या कलेला नाही. आई शपथ भाई. अरे नको प्याड्या उभा राहणार रे. असं नको करू रे. ते तू त्याला सोड रे पहिला, त्याला खोल चाल. अरे असं आणू नका रे, आपला माणूस आहे. सॉरी अरे देवा. अरे बापरे, ह्याच्या डोक्यावर पहिलाच प्रश्नचिन्ह आहे. मित्रा हा मगाशी जे तू बोललास ते अगदी योग्य बोललास. हा. पण उपमा जरा भयावह होती. ते माई काय अजून लाईमलाईट मध्ये आलेलो नाहीये, अंधारात राहायची सवयच आहे मला. ते मला सांगा मानधनाचं कोणाशी बोलायचं आहे ते तुमचे जे भाई आहेत त्यांना आणा लवकर. काय तू काय? अरे हाच आहे भाई, ह्याचाच बर्थडे आज माहित आहे काय. अरे माफ करा भाई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एरवी काय असतं भाई म्हटल्यावर आपल्याला एक उंचपुरा असा एक तगडा माणूस येतो, पण अरे भाई होण्यासाठी त्याची गरज नाही, फक्त जिगर पाहिजे. जिगर आपल्या भाईची फिगर नाही, जिगर बघ एकदम डेअरिंग बाज एकदम. ये तू आहे ना मानधनाचं टेन्शन घेऊ नको. तुझ्या गाण्यावर आपली मोना डार्लिंग जेवढे ठुमके लावणार ना तेवढा पैसा आपण तुला देणार. बापरे. चल बघू. अरे बापरे. नाही अरे बापरे, परत एकदा कर. बस कळलं? एवढे पैसे तुला मिळणार आहेत. नाही भाई, पण कसं आहे ठुमके म्हणजे माझ्या गाण्यावर जनरली लोक माना डोलावतात आणि फार तर दाद द्यायची म्हणून मांडीवर बसलेला मच्छर असा मारतील, पण ठुमके जरा. अरे नाही रे भाई, तुझी ती मैफल आहे ना सगळा थंड ऑडियन्स आहे. इकडे बघ सगळं जवाने जाने भाई. ए बच्ची गाना सुनेगा के नहीं, ये नाचेगा के नहीं. अरे फिर आवाज दो ना. तू सिर्फ गा, तू गा. तर रसिक गुंड हो, या गुन्हे विश्वाच्या पहिल्या मैफिलीत माझी पहिली पुष्पांजली अर्पण करायला मला आज खूप आनंद होतोय. मी माझं गाणं पेश करतो. चल मी रेडी आहे. हो चाल रे, रेडी आहे. एका तळ्यात होते बदके पिले सुरेख, एका तळ्यात होती. कोण आणलाय कोण आणलाय प्याड्या? एका तळ्यात बदके. सात समंदर डान्स गाव ना यार. या तळ्यात काही मजा नाही, पाणी कम है भाई. मनाला पाणी कमी पडलाय. भाई मी समजवतो त्याला, मी समजवतो. मला समजाव रे. ए भाई अरे तू कुठला गाणं गातो? अरे असा तडकता फडकता गाणं गा ना. हे तळ्यात बदक बितक काय गातो? हा वेगळा गा. तुला वेगळी कुठली गाणी येतात? अरे भाई तू भाईगीत सिंगर आहे ना. नाही काहीतरी गफलत होते. काय? मी भाईगीत सिंगर नाही, मी भावगीत गायक आहे. अरे म्हणजे तेच ना. तुला शिंदे साहेबांची गाणी येतात? हो माधवराव शिंद्यांची मला सगळे पोवाडी येतात. अरे ते नाही रे बाबा. शिंदे साहेब म्हणजे जेव्हा नवीन पोपट हा येतो नाही मग कसं वाजत आहे गुबू गुबू. नाही. बरं मग चिकू 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 चिकू. नाही. अरे तुला कायच येत नाही यार. अरे तू कसला सिंगर आहेस मग? भावगीत सिंगर आहे मी. म्हणजे काय कसली कुठली गाणी गातोस तू? अहो प्रसंग जे असतात ना, प्रसंग त्यानुसार मी गाणी गात असतो. म्हणजे कसं? म्हणजे आपल्याला एक आज साजरा करायचा प्रसंग असेल, वाढदिवस असेल, लग्नाचा वाढदिवस असेल किंवा नोकरी मिळालेली असेल, तर मी काय करतो, ह्या ज्या भावना आहेत त्या मी शब्दबद्ध करून मग मी त्या
तालीत त्याची रचना करतो, मी गुंफतो आणि ती माळ मी माझ्या गळ्यातनं सादर करतो. अरे देवा, तू असा सिंग आहे हा, हा. आधी बोलायचंस ना. ए भाई काय रे? मी अहो तो आहे ना जरा सिनशॉट वाला सिंग आहे. अहो स्क्रीनशॉट वाला नाही, प्रसंग तेच रे, तुझ्या भाषेत ते आमच्या भाषेत ते. अहो तो सिनशॉट वाला आहे. अरे पण शिनशॉट वाला सिंगर म्हणजे नेमका कसा प्याड्या? म्हणजे आपल्याला कुठलं गाणं हवंय ना, तो हा. त्याला पहिला सीन सांगायचा, मग तो त्याच्यावर शब्द रचणार आणि मग आपल्याला ऐकवणार असं आहे. अच्छा, म्हणजे आता याला सगळा सांगावा लागणार आहे. कुठला सीन सांगायचा भाई प्याड्या? भाई एक काम करतो आपण, तुम्ही आहे ना, आपण ते पहिला गेम वाजवायला गेलो होतो बघा, तो सीन याला सांगूया आपण, म्हणजे मग त्याच्यावर तो गाणं रचेल आपल्याला बोलू. या एन्काउंटर वाला हा, encounter. एकदम जवळचा सीन आहे. भाई तू करून दाखवतो का यांना? अरे म्हणजे तुम्ही लक्ष बसा, दे. तुम्ही चला, तुम्हाला इकडे रे. तू एक काम कर, फाउंटन मधला टॅच्यू बनून उभा राहा. चल, मी गायक आहे हो, मी टॅच्यू म्हणून. तू जवळजवळ टॅच्यूच आहे, उभा राहा तू. चल ये, तू पोलीस, तू नुरा ब्रदर्स, भाई मी कोण? तू माझा जिगरी चड्डी भाई, चड्डीला इसरतो तू. नल्लू चड्डी. तू इकडे आहे रे. हा चड्डी. माझा जिगरी आहे तो. भाई गेला माहितीये, ये उभा राहा इकडे. ये भाई. असं आम्ही तुला सांगतो, आम्ही चाललो, आम्हाला टोल नाक्यावर समजला की नुरा ब्रदर्स येत आहेत म्हणून. आम्ही लगेच गेलो आणि फाउंटन मधनं राईट घेतला. तिथं आम्ही लगेच दगड टाकून त्याची गाडी अडवली. ए, टाक चड्डी, ए, दगड टाक. तेवढ्यात तिकडनं नुरा ब्रदर्स आला. आम्ही घोडा काढला, त्याला ठोकला ना, तितक्यात पाठवून पोलिसांनी गोळी झाडली. आणि गोळी माझ्या चड्डीला लागली. तरी पण मी नुरा ब्रदर्सला सोडला नाही. ते मेल्यावर पण त्याला मारला मी. ह्या सगळ्यात माझा चड्डी माझ्या हातातून गेला. हे चड्डी, तुझ्याशिवाय आपण नागडा आहे, नागडा. भाई ते पोरका झालो असं असावं. ए, तू याडा आहे काय? ते आमच्यामध्ये असंच असतं, तुमच्यामध्ये असेल पोळका बिळका. अरे तुला सांगतो, चड्डी आणि भाई एवढ्या दोस्त होते ना, म्हणजे चड्डी भाईचा चड्डी होता तर भाई चड्डीची झीप होता. ए, नाही. चड्डी भाईचा चड्डी होता तर भाई चड्डीचा बटन होता. अरे नाही. चड्डी भाईचा चड्डी होता तर भाई चड्डीचा खिसा होता. ए, प्याड्या, जास्त होतं या. नाही भाई, चड्डी किती घट्ट होती ते सांगत होतो मी नाही, पण तरी पण तेवढा बस झाला. त्याला प्रसंग कळला ना. कळलं तुला? चल, गाणं सांग. चल गाणं सांग पटकन. ठीक आहे, मी भाईच्या पहिल्या एन्काउंटरचं गीत तुमच्याकडे सादर करतो आता. दिवस भाईच्या सुरुवातीचे, दिवस भाईच्या सुरुवातीचे, सुपाऱ्या घेऊन ठोकायचे. दिवस भाईच्या सुरुवातीचे, सुपाऱ्या घेऊन ठोकायचे. घोडबंदरवरून जाता. हा? पहिला राईट. घोडबंदरवरून पहिला राईट जाता. नल्लू चड्डी सोबत होता. पोलीस अचानक गाठायचे, पोलीस अचानक गाठायचे. आपलाय ना. कंटिन्यू. कवर फायरिंग घेऊन करायचे, फायरिंग घेऊन करायचे. चड्डीत गोळ्या हे घुसायचे. चड्डीला टरा फाडायचे. चड्डीला उभाडवा उसवाय. माझ्या चड्डीला काय बोलायचं नाही. चड्डी माझा जिगरी होता. प्याड्या त्याला सांग. भाई पण आपण जसा त्या सीन सांगितला तसाच तो गायलाय ना. पण त्याला सांग. मी समजावतो. ये भाई तू जरा थंड घे. पण भाई मी काय म्हणतो भाई, ऐका ना, उगाच कशाला ना चड्डीच्या आठवणी करायच्या. त्याला पण दुःख मिळणार, त्याचा आत्मा शांत नाही होणार. आपण त्यापेक्षा आहे ना, आपण तुम्ही आणि मोना भाभी पहिल्यांदा जेव्हा भेटला होतात ना, तो सीन सांगूया. अरे लव्ह सॉन्ग तयार होईल. भाई एक नंबर. एक नंबर सीन आहे तो. ही जेव्हा आपल्याला पहिल्यांदा राजू चायनीजच्या गाडीवर भेटली होती. तू राजू चायनीज वाला बन. तू आपल्या सोबतच आहे. भाई तर तुझ्यासोबत आपण नेहमीच असतो. बस. आणि डोळा ती बंद कर. आपल्या समोरच्या टेबलवर नूडल्स खात बसली होती. ओटाचा चुचनळी करून ती नूडल्स खेचत होती. भाई
ते काय बोलत ना ते ऐकायला जरा वेगळाच वाटतंय भाई जरा. अरे ओठांची चुचनळी चहा पिताना आपण करतो ना अशी. अच्छा, अच्छा. ओठांचा चंबू म्हणायचं आहे त्यांना. तू का बस- भाई बोला बोललाय. झाला तुमचा झालं, भाई. ऐक रे नीट. ओठांची चुचनाळी करून नूडल्स खेचत होती हा. आणि डोळ्याच्या बाबुळने ती मला खेचत होती. भाई 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 काय काय बुलबू बुलबू असे बुलबू बुलबू दोघही चुकताय, बुबुळ आहे ते. ए, तू का बस. माझा चुकत असेल भाई बरोबर बोलतोय. बाबुळ बाबुळ. बाबू डोळ्यांच्या बाबुळने मला खेचत होती. इथं नूडल्स इकडं मी, इकडं नूडल्स इकडं मी. अचानक तिचा अजिनोमोटो संपला आणि तिने राजूकडे सोया सॉस मागितला हे राजू सॉस दे ना. आणि राजू पटकन तिला बोलला. नाही 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 देणार. त्याच्यानंतर ती रडायला लागली रे. इतका डेंजर रडायला लागले की माझ्या काळजाला खड्डा पडला. मग मी राजूला धरला आणि नंतर त्याचे जे काय मी काजू फोडला. ए भाई उठ तू. राजूला ए फोडला. भाई तू उठ बाबा पहिला तूच. आणि मग मी काय? राजू नाहीये, मी गायक आहे. जे काय मोनाने आपल्याला करून खेचला काय सगळ्यात अजून तिथपर्यंतच आहे आपण. ही आपली लव्ह स्टोरी. ह्याच्यावर गाणं गाचल. कळलं ना सीन कळला ना तुला. राजू चायनीजचा सीन आहे. चल गाणं गाचल. चायनीजच्या गाडीवर नूडल्स खाताना मोना डार्लिंग तू ये ना. शेट्टी अण्णाला संपवून येताना मोना डार्लिंग तू ये ना. अरे अजिनोमोटो अन सोया सॉस तुझ्या प्रेमाची मला हौस. घेतला चिडून मी रे रॉड फोडले राजूचे काजू गर. त्या रातीचा तो आपुला मंचुरियन हो. ये 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 ये. मारलं का? मारलं का? ए, नाही 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 ये घे. ठेव तुला. अरे काय गायलाय तू यार. आई शपथ लय भारी गायलाय. एक नंबर. तू इकडे ये. तू इकडे काय गातो रे तू. सोप्पा. आता एक काम कर. आता आहे ना पहिला इमोशन झाला, दुसरा लव झालाय. आता रेंज वाला गाणं गा. चल. कुठल्या रेंजचं गाणं हवंय तुम्हाला? ए भाई अरे आपण एखाद्याचा घेतो ना बदला. अच्छा अच्छा नाही नाही रिवेंज आहे, रेंज आहे ते रेंज हा, आहे. ते. मी रेंजचं गातो. हा, ते रेंजचं गाणं गा. एक जेलर आहे. मी जेलमध्ये असताना त्याने आपल्याला कुत्र्यासारखा तोडलाय. त्या जेलरला एकदा ना मला चॅलेंज करायचं आहे की मी तुझी पुंगी वाजवणार. चल 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 निघ निघ निघ. बस ह्या जेलरला असा बोलून गाणं गायचं. त्या जेलरला ठसन दे. चल ठीक आहे. ठसनचं गाणं पाहिजे. हा ठीक आहे ठीक आहे. एक सूड गीत मी आता पेश करतो. चल. भाई गाई गाणे जेलर तुडवी बुटाने. आज हात मोडला उद्या माकड हाडे. भाई हे हा? कुठला अवयव आहे. माकड हाडे हा कुठला अवयव आहे. इकडे इकडे मागे. हे हा हा इथे. अरे मग पेकाड्यात बोल ना. ह्याच्यात मजा नाही रे. मजा याच्यात नाही? सगळे जेलरच्या बाजूची गाणी आहेत. आपल्या बाजूनी गाणं पाहिजे रे. माफ करा. म्हणजे मी जेलरला ठसन देतोय असा गाणं पाहिजे. हा हा बघा हे 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 कसं वाटतंय बघा तुम्हाला. गा आधी गा. हा. जेलर फुटला फुटला फुटला. जेलर फुटला फुटला फुटला. अजून कसा सुजवू आमचा भाई पेटला. आमचा भाई पेटला. त्याला कसा सावरू. क्या बात आहे. ए भावड्या तू आपला एक हे घे. सगळे पैसे ठेव रे. सगळे पैसे तुला ठेव तुला ठेव तुला ठेव. एक काम कर तुझा मोबाईल काढ. मोबाईल काढ लवकर. आणि त्या जेलरला व्हिडिओ कॉल लाव. मी अरे त्याला ठसनवाला हे गाणं आहे ना त्याला ऐकव. अहो मी काय ऐकव तुम्ही ऐकवा ना. नको नको येडाय का. लय घाबरतो मी जेलरला.
अरे मग मी काय करायचं? मला नाही का अडकवणार? एक मिनिट भाई काय? मी त्याला व्हिडिओ कॉल लावतो अरे, मला दाखवू नको. एक मिनिट तुम्ही दिसणारच नाही हा. हा कॅमेरा आहे ना असाच ठेवा Yes. आता मी याला धरून ठेवतो शूट करा चला गा, गा. हा, चला, हे गा गा नाचेल ना. हे गा तू गा गा, 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 गा. हे गा. अरे, गा, गा.